साथियों, हमारी सरकार सबका साथ, सबका विकास के मंत्र के साथ आगे बढ़ रही है। हमारा ये विजन देश के गरीब वर्ग के जीवन में बहुत बड़ा बदलाव लेकर आया है। पिछले 11 वर्षों में हमारे प्रयासों से, योजनाओं को धरती पर उतारने के कारण 25 करोड़ लोग, यह आंकड़ा भी याद रखना, 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला होता, परंतु वास्तविक पाहिले तर सबका साथ सबका विकास झाला का, हा भारत देशासमोर भेडसावणारा खूप मोठा प्रश्न आहे। एका सर्वेनुसार भारत देशाची संपत्ती ही 1627 ट्रिलियन इतकी असून त्या 1627 ट्रिलियन पैकी 975 ट्रिलियन संपत्ती ही देशातील मोजक्या उद्योगपतींच्या ताब्यात आहे आणि त्याची टक्केवारी ही 0.00.2 इतकी आहे। म्हणजेच देशातील 40 ते 60% इतकी संपत्ती ही देशातील मोजक्या उद्योगपतींच्या ताब्यात आहे। एका सर्वेनुसार देशातील 82% जनता ही दारिद्र्य रेषेच्या खाली आहे। म्हणजेच जवळपास 146 कोटींपैकी 120 कोटी जनता ही गरीब आहे। आणि वरील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं म्हणणं असं आहे की 25 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत। मग आता ती कोणती 25 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत हे पंतप्रधान मोदींनी एकदा स्पष्ट करावे। पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार 80 कोटी देशातल्या लोकांना अन्नधान्य वाटप केलं जातं। जे गरीब लोक असतात त्यांनाच अन्नधान्य वाटप केलं जातं। मग जर पंतप्रधान म्हणतात 25 कोटी लोक हे गरिबीच्या बाहेर आले आहेत, तर 80 कोटी लोकांना अन्नधान्य वाटप कशाच्या मार्फत केलं जातं हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट करावं। देशातील 56% घरकुल धारकांना स्वतःची जमीन नाही, ती घरकुलं सरकारी जमिनीवर बांधण्यात आली आहेत। मग अशा परिस्थितीत देशातील गरिबी कमी झाली आणि 25 कोटी लोक हे गरिबीच्या बाहेर आले आहेत हे पंतप्रधानांचे म्हणणे कितपत योग्य वाटते। सबका साथ सबका विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला नारा एक फार्स ठरला असून एकदम चुकीच्या पद्धतीने देशातील कामकाज चालू आहे। हा नारा वास्तविक सबका साथ और उद्योगपतियों का विकास असा पाहिजे होता, कारण गेल्या 11 वर्षामध्ये उद्योगपतींची संपत्ती खूप प्रचंड प्रमाणात वाढली आहे आणि देशातील गरिबीचे प्रमाण खूप वाढत चालले आहे। देशातील शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे आणि याकडे पंतप्रधान मोदींनी लक्ष देणे वेळीच गरजेचे आहे। अन्यथा देशातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी त्यांच्या विरोधात गेल्याशिवाय राहणार नाही। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं ये देश नहीं मिटने दूंगा। जय जवान जय किसान।